आजची स्टोरी आहे बंद दरवाजा. पावसाची रात्र, विजांचा कडकडाट. नागपूरच्या एका श्रीमंत बंगल्यात खून झाला होता. व्यावसायिक विक्रम काळे आपल्या बेडरूममध्ये मृत सापडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दरवाजा आतून लॉक होता. तपास सुरू झाला. केस आली इन्स्पेक्टर अजय देशमुखकडे. घरात फक्त 3 लोक होते. त्याची पत्नी स्मिता, मुलगा रोहन आणि नौकर गणेश. सगळ्यांनी एकच सांगितलं, आम्ही आमच्या रूममध्ये होतो, काहीच ऐकू आलं नाही. गोंधळ वाढतो. डॉक्टरांनी सांगितलं मृत्यू विषामुळे झाला होता. पण प्रश्न असा होता, विष दिलं कोणी आणि दरवाजा आतून लॉक कसा? अजयने खोली नीट तपासली. खिडक्या बंद, दरवाजा आतून लॉक, काहीही संशयास्पद नाही. लहानसा क्लू. अचानक अजयची नजर टेबलवरच्या चहाच्या कपावर गेली. कप रिकामा होता, पण बाजूला साखरेचा डबा उघडा होता. अजयने लगेच साखर तपासायला पाठवली. सत्य बाहेर येतं. रिपोर्ट आला. साखरेमध्येच विष मिसळलेलं होतं. आता प्रश्न, साखर कोण वापरतं? स्मिता म्हणाली, मी डाएटवर आहे, साखर घेत नाही. रोहन म्हणाला, मी घरी चहाच पित नाही. गणेश म्हणाला, मी फक्त चहा बनवतो. ट्विस्ट. अजयने गणेशला पुन्हा विचारलं, तू चहा बनवतोस, मग साखर कोण घालतो? गणेश घाबरला आणि सत्य बाहेर आलं. विक्रम स्वतः चहात साखर घालत होता. म्हणजे विष आधीच साखरेत टाकलं गेलं होतं आणि विक्रमने स्वतःच ते प्यायलं. खरा गुन्हेगार कोण असेल? गणेश रडत म्हणाला, साहेब मीच केलं. साहेब माझ्यावर खूप अत्याचार करत होते. पगार देत नव्हते, मला मारहाण करत होते. त्याने संधी मिळताच साखरेत विष टाकलं. लॉकचं रहस्य. विक्रमने स्वतः दरवाजा लॉक केला होता कारण त्याला कोणावरही संशय नव्हता. गणेशला अटक झाली, पण अजयच्या मनात एक प्रश्न राहिला. कधी कधी गुन्हेगार वाईट असतो, पण कारण त्याहून भयानक असतं. तर तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता. रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे, पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हा आपण लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.